Welcome all of you. Today we are going to the new point. The point name is continue proportion. What is mean by continue proportion? हे आपण आज काय करणार शिकणार आहोत. पाठीमागे आपण प्रपोर्शन शिकलो. रेशो अँड प्रपोर्शन हा चॅप्टर आपण सुरू केलेला आहे आणि प्रपोर्शन म्हणजे काय शिकलो. हे असं असेल तर पहा A/B इज इक्वल टू C/D. हे दोन रेशो इक्वल आहेत. A/B इज इक्वल टू C/D. हे जर असं असेल तर देअरफॉर A, B, C and D आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. हे 4 नंबर कसे असतात? प्रपोर्शन असतात. सॉरी हे कसे असतात? प्रपोर्शन असतात. A, B, C, D आर प्रपोर्शन. फेन A/B इज इक्वल टू C/D असं असेल तर हे दोन रेशो जर असे इक्वल असेल तर ह्या ठिकाणी हे 4 नंबर A, B, C, D आर प्रपोर्शन. हे प्रपोर्शन असतात. आपण शिकतोय कंटिन्यू प्रपोर्शन. ही कन्सेप्ट तुम्हाला पूर्णतः नवीन आहे. ह्याच्या अगोदर कुठेही झालेली नाही आहे. पहा मुलांनो, ही कन्सेप्ट नवीन आहे. सगळ्यांना समजणं आवश्यक आहे आणि प्रत्येकानं समजून घ्या. कन्सेप्ट नवीन आहे पण सोपी आहे. येते लक्षात बेटा? सगळ्यांच्या लक्षात येत असेल. पहा इफ A/B पहा इफ A/B इज इक्वल टू B/C. पहा ऑब्झर्वेशन तुमचं परफेक्ट पाहिजे. इफ A/B इज इक्वल टू B/C दोन्हीकडे काय आहे? B आहे. A/B is equal to B/C, then A, B, C are in continue proportion. फक्त प्रपोर्शन नाही आहे. जर अशा पद्धतीने दोन रेषे इक्वल असतील तर ह्या नंबर्सला काय म्हणतात? कंटिन्यू प्रपोर्शन. आणि पहा काय मिळतंय पहा बरं. देअरफॉर A मल्टिप्लाय बाय C, A मल्टिप्लाय बाय C पहा AC इज इक्वल टू B मल्टिप्लाय बाय B म्हणजे काय झालं? B स्क्वेअर. देन वी गेट द B स्क्वेअर. ओके. पहा A/B इज इक्वल टू B/C असं असेल देन A, B, C आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. म्हणजे AC इज इक्वल टू B स्क्वेअर. किंवा ह्या ठिकाणी ते तुम्ही असं लिहू शकतात. कशा पद्धतीने? देअरफॉर B स्क्वेअर इज इक्वल टू AC. दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी काही अडचण नाही आहे. समजलं? हेच लक्षात आलं असेल तर आता पहा B हा जो B आहे ना, Bला जॉमेट्रिक म्हणतात. हे आणखी एक वेगळं पाहू. ओके. इफ हे इफ AC इज इक्वल टू B स्क्वेअर असं दिलं आहे. इफ AC इज इक्वल टू B स्क्वेअर हे दिलं आहे तर तुम्हाला हे कंटिन्यू प्रपोर्शन आहे असं शो करायचं. कशा पद्धतीने शो करणार? इफ AC इज इक्वल टू B स्क्वेअर हे तुम्हाला दिलं आहे आणि तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे? तुम्हाला प्रूफ करायचं आहे. आता डिवायडिंग बोथ साईड बाय BCनं डिवाइड करू. ओके. पहा ह्या ठिकाणी AC इज इक्वल टू B स्क्वेअर आहे. डिवायडिंग बोथ साईड बाय BCनं डिवाइड करतोय. दोन्ही बाजूला एकाच संख्येने भाग दिल्यानंतर त्या रेशोची व्हॅल्यू चेंज होत नसते. त्या पद्धतीने पहा डिवायडिंग बोथ साइड्स बाय BC आणि वी गेट द आन्सर. B कॅन्सल. B आणि हा B स्क्वेअर मधला एक B गेला. देअरफॉर काय उरलं? A/B इज इक्वल टू B/C अँड दिस रेशो हा जो रेशो इक्वल असेल तर देअरफॉर A, B, C आर इन कंटिन्यू प्रपोर्शन. ABCला कंटिन्यू प्रपोर्शन म्हणतात अँड Bला काय म्हणतात? पहा हा जो B आहे ना असा असेल तर Bला काय म्हणतात? Bला म्हणतात जॉमेट्रिक मीन ऑफ A अँड C. हे असं असेल पहा. हे जर असं असेल B स्क्वेअर इज इक्वल टू AC हे आहे.
ओके, असं असेल तर ह्याला म्हणतात ए बी सी आर कंटिन्यू प्रपोर्शन. देअरफॉर बी इज known as geometric mean. Geometric mean of B is known as geometric mean of A and C. हा जो B आहे ना, this B is known as geometric mean of A and C. B लाच काय म्हणतात, geometric mean of A and C. हे परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. आणखी त्याला दुसरं काय म्हणतात, आणखी ह्या ठिकाणी मीन प्रपोर्शनल ऑफ ए अँड सी. पहा, आणखी दुसऱ्या भाषेत बी इज कॉल्ड मीन प्रपोर्शनल ऑफ ए अँड सी. एकतर ह्या बीला जॉमेट्रिक मीन म्हणतात किंवा ह्या ठिकाणी बीला काय म्हणतात, मीन प्रपोर्शनल ऑफ ए अँड सी. पहा, एवढं सोपी कन्सेप्ट आहे कंटिन्यू प्रपोर्शनची. पहा, ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. देन ए बी सी आर कंटिन्यू प्रपोर्शन. हे कंटिन्यू आहे आणि हे काय फक्त प्रपोर्शन. ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. म्हणजे हा बी हिथं आहे, हिथं बी आहे का नाही, म्हणजे हिथला डिनॉमिनेटर हिथं न्यूमरेटरला नाही आहे आणि नसेल, असा असेल ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी असेल तर ए बी सी आर नोन ॲज कंटिन्यू प्रपोर्शन अँड बी इज नोन ॲज जॉमेट्रिक मीन. ओके, आणि ह्या ठिकाणी बी मल्टिप्लाय बाय बी म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी हे होत असतं. आता आपण पुढं पाहूत. पहा, सेम त्याच पद्धतीने पहा, हे नंबर आहेत, हे रेशो आहेत. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी इज इक्वल टू सी अपॉन डी, परत इज इक्वल टू डी अपॉन ई, परत इज इक्वल टू ई अपॉन एफ. हे असं असेल तर देन ए बी सी डी ई एफ आर नोन ॲज कंटिन्यू प्रपोर्शन. कंटिन्यू प्रपोर्शन कधी असतं हे लक्षात आलं का. ह्या ठिकाणी ए अपॉन बी, परत हाच बी हिथं आहे, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर इथं आहे म्हणजे बी अपॉन सी आहे, परत बी आणखी काय आहे ह्या ठिकाणी नेक्स्ट काय आहे सी अपॉन डी इज इक्वल टू परत डी अपॉन ई इज इक्वल टू ई अपॉन एफ. हा हे रेशो जर इक्वल असतील तर देन A, B, C, D, E and F are said to be कंटिन्यू प्रपोर्शन. आणि कंटिन्यू प्रपोर्शन कशाला म्हणतात हे तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर तुम्हाला ह्याला जॉमेट्रिक म्हणतात. बी इज नोन ॲज जॉमेट्रिक मीन और ऑल्सो बी इज नोन ॲज मीन प्रपोर्शनल. पण कधी, when A, B, C are in continue proportion, then B is known as geometric mean of A and C and mean proportional of A and C. पहा बरं, ही सोपा कन्सेप्ट तुम्हाला समजलेला असेल. तर आता त्याच्यानंतर के मेथड आहे. कोणती मेथड आहे ह्या ठिकाणी, के मेथड. पहा, के मेथड आपण के मेथडचे एक्झाम्पल पाठीमागं सोडवलेले आहेत. त्याचे मी तुम्हाला पाठीमागं जी काही प्रॅक्टिस सेट आहे के शो दॅट आहे के मेथडनं सांगितलेलं आहे. सोपं जातं के मेथडने. पहा, ह्या ठिकाणी ए अपॉन बी इज इक्वल टू, ह्या ठिकाणी पहा ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. हे असं आहे सी अपॉन डी. हे दिलं आहे तुम्हाला, हे असं असेल ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. हे असं असेल. हे दोन रेशो इक्वल आहेत. ह्याला जर के म्हणलं तर ह्यांची ॲडिशन वगैरे काही गोष्टी केल्या इक्वल रेशो थेरमनुसार आपण हे दाखवलं आहे. आणि के मेथडनं एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे आहेत. ते कसे सोडवायचे तेही आपण पाहूयात. ओके,
ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी इज इक्वल टू के जर आपण मानलं तर ते एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे ह्याच्या अगोदरही आपण के मानून एक्झाम्पल सोडवलेले आहेत प्रॅक्टिस सेट 4.4 मध्ये आणि हे एक्झाम्पल आपण सोडवणार आहोत. अभ्यास कंटिन्यू करत राहा. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. अभ्यासात सातत्य ठेवा. नक्कीच यश मिळेल. आपण आज इथंच थांबणार आहोत. सर्वांना बाय.